हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग सगळ्यांना. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे गुढीपाडवा, त्यानिमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष सुख समाधान आणि समृद्धीने भरभराट देऊ. अजून गुढी उभारायची, गुढी उभारलेली नाही ना, गुढी उभारून घेऊ. चला, गुढीसाठी हार बनवला आहे, फुलांची माळ. बस बस, काही पडणार नाही. गुढी तर रेडी केली, वरती बांधून घेऊ. चला चला चला, वरती. वरती घरावर बांधून घेऊ. वरती ती गुढी धरू लाग बाबाला. गुढीत बांधली वरती. गुढी उभारल्याने सुख संपत्तीची भरभराट होते. नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आज, म्हणून गुढी उभारल्या जाते. गुढीत उभारायची झाली आहे. आता स्वयंपाकाची तयारी, स्वयंपाक करून घेऊ. डाळ बी शिजली आहे आपली. पुरणाची पोळ्या करायच्या आज. खीर पण रेडी झाली आहे आपली. सकाळीच थोडीशी स्वयंपाकाची काही गडबड चालू आहे, नंतर व्हिडिओ बनवू. हे मोठ्या बाबाचं मंदिर आहे, आमच्या घराच्या पाठीमागेच आहे. गुढीपाडव्याला मंदिराची सजावट केली जाते आणि जत्रा पण भरल्या जाते. मंदिराला सजवलेलं आहे, कलर पण दिलेला आहे, पताका पण बांधलेले आहेत. देवाला नारळ फोडून नैवेद्य दाखवू. मोठ्या बाबाच्या मंदिरामध्ये मलिदाचा नैवेद्य चालला जातो, त्यामुळे नैवेद्य आणि मलिदा देवाला दाखवून घेऊ. आतमध्ये इथं महिलांचं जाणं बंदी आहे, त्यामुळे तिथे फक्त पुरुष जातात, नैवेद्य वगैरे दाखवतात आणि पूजा करतात. संध्याकाळी तकदरा वगैरे निघेल. तकदरा म्हणजे बैलगाडी सजून वगैरे तृतीय पंथ लोक बोलून ते नाचतात, मिरवणूक करतात, जत्रा भरली जाते. गुढीची उत्तर पूजा करून घेऊ. उत्तर पूजा म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर गुढी उतरून त्याला नैवेद्य वगैरे दाखवून त्याची पूजा केली जातात. त्यानंतरच सर्वांनी जेवण करायचं. गुढीला पुरणपोळी, सारभात, कुरडई, भजी हे सर्व आघारीवर टाकून तूपचा नैवेद्य दाखवू. गुढीला गोड्याचा नैवेद्य दाखवला जातो. कोणी कोणी नवीन वर्षानिमित्तानं पुऱ्या केल्या जातात आणि पुरीचा बी नैवेद्य दाखवला जातो गुढीला. गुढी उतरवली आहे. गुढीची उत्तर पूजा पण झाली आहे. गुढीला नैवेद्य पण दाखवण्यात आले. चला जेवण करू.
आमच्याकडे बऱ्याच सणांना पुरणपोळीच केली जाते. कुरडई, भजे, पोळी, सरबत, खीर या सर्वांनी जेवण करायला. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. संध्याकाळी 5 वाजले आहेत. तखतराव सजवून मिरवणुकीची तयारी चालू आहे. DJ पण आला आहे. बैलगाडी झुपून त्यावर सगळी सजावट करून तखतराव म्हटलं जातं. पूर्ण गावात मिरवून तृतीयपंथ आणून ते नाचतात. सर्व मिरवणूक केली जाते गावभर. पहिले तर कावडी आणायचे, कावडी नाचायचे. आता नाही आणती. आता फक्त तखतराव कडून मिरवणूक करतात. डीजेचा आवाज आणि फटाकड्याची धूम. तखतराव निघाला आहे. बैल पण घाबरता या आवाजाने, त्यामुळे 2 माणसांनी धरून ठेवलेत. गावामध्ये नेऊन जे तृतीयपंथ आलेले असतात ते तखतरावमध्ये बसतात. त्यांना मान दिलेला आहे. ते नसले तर जत्रा मान्य होत नाही देवाला. गावामध्ये तमाशा पण असतो, पण तो 4-5 दिवसांनी असतो. हे मिरवणूक निघली हे आता पूर्ण गावात मिरवलं जाईल. तुमच्याकडे नवीन वर्ष कसं साजरं केलं जातं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आमच्याकडे गुढीपाडवा असा साजरा केला जातो. तुमच्याकडे गुढीपाडवा कसा साजरा केला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.